जस्ट इमॅजिन, तुम्हाला जोरदार भूक लागलेली आहे. तुम्हाला असं वाटतं जर कुणी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलं तर किती बरे होईल ना. तुम्ही या देशाचे नागरिक आहात, तेवढ्यात सरकार पुढून तुमच्यासाठी एक ताट घेऊन येते. नुसतंच ताट घेऊन येत नाही, तर ते ताट पंचपक्वानांनी भरलेलं असतं. त्यामध्ये विविध पदार्थ ठेवलेले असतात. तुमच्या तोंडाला पाणी सुटतं, न कळतच तुमचा हात त्या ताटाकडे जातो. तेवढ्यात सरकार म्हणतं एवढ्यात नाही, थोडा थांब, आधी तू आम्हाला जिवंत असल्याचा पुरावा दाखव आणि नंतरच तू जेवण कर. तुम्हाला थोडं हसायला येतं, पण तुम्हीही मोठ्या एटीत खिशात हात टाकतात. खिशात हात टाकून एक डॉक्युमेंट काढतात. तो डॉक्युमेंट असतो पासपोर्ट. आणि सरकार म्हणतं सॉरी, हा पासपोर्ट म्हणजे तुझं नागरिकत्व नाही. आता हा कॉन्टेक्स्ट काय तुमच्या लक्षात आलेला असेल. याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. हे प्रकरण एकूण काय आहे समजून घेणार आहोत. अतिशय महत्वाचं आहे. तो निश्चितच शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा. सो हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. पासपोर्ट आहे पण नागरिकत्वाचा पुरावा नाही, आणि सरकार काय म्हणतं हे तुम्हाला या चर्चेमध्ये माहित होणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग महत्वाचा भाग आहे. त्याच अनुषंगाने या पुस्तकामध्ये लिखाण केलेलं आहे. आन्सर रायटिंगच्या काय ट्रिक्स आहे, त्यातल्या काय टिप्स आहे, या सर्व मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. निश्चितच तुमचं मार्क्स वाढवून देणारं पुस्तक आणि तुमचं कॉन्फिडन्स वाढवणारं पुस्तक तुमच्यासाठी ठरू शकतं. मार्केटमधून परचेस करून घेऊ शकता. आता बघा, पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा आहे का, ही चर्चा कुठून सुरू झालेली होती तर 24 जून 2026 रोजी पासपोर्ट सेवा दिवसच्या निमित्तानं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांनी स्पष्ट केले की पासपोर्ट इज अ ट्रॅव्हल डॉक्युमेंट, इट्स नॉट अ प्रूफ ऑफ सिटिझनशिप. आणि इथून पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे. आता सर्वात आधी आपल्याला हे इतकं महत्वाचं काय हे समजून घ्यायचं आहे. हे समजून घेण्यासाठी तुम्ही नागरिक असणं का महत्वाचं आहे. बघा, तुम्ही जर नागरिक असाल तर तेव्हाच तुम्हाला तुमचे जे अधिकार आहेत ते प्राप्त होतील. याला जर विशेष करून सांगायचं असलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. त्यामध्ये कलम नंबर 15, कलम नंबर 16, कलम नंबर 19 जे स्वातंत्र्याशी निगडीत आहे. कलम नंबर 29 आणि 30 हे कलम फक्त आणि फक्त भारतीय नागरिक असलेल्याच व्यक्तींना प्राप्त होतं. ठीक आहे, बाकी इतर कलम विदेशी नागरिकांना सुद्धा मिळतं, पण हे जे मी काही कलम सांगितलेले आहे ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतं. अजून विशेष जर महत्वाचं असेल, तुम्हाला जर भारताचा राष्ट्रपती बनायचा असेल तर पहिली अट आहे की तुम्ही या देशाचा नागरिक असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि तुमच्याकडे जर नागरिकत्वाचा पुरावाच नाही तर तुम्ही या देशाचा राष्ट्रपती बनण्यापासून वंचित राहू शकता. आपल्याला लूज होप नाही करायचे. आपण सुद्धा एक दिवस या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो, पण त्यासाठी अट आहे की तुम्हाला भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर यामध्ये मग पासपोर्ट जर पुरावा दाखवला, आधार कार्ड दाखवला, त्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवलं, तुमचं अजून काय आहे आपलं मतदार ओळखपत्र दाखवलं, हे व्हॅलिड ठरवल्या जात नाही तुम्ही या देशाचे नागरिक असल्याचा पुरावा म्हणून. येते लक्षामध्ये, म्हणून हा खूप चर्चेचा विषय आहे. ठीक आहे, मग याची पार्श्वभूमी काय आहे, यामध्ये एक अजून आपल्याला पार्श्वभूमी सांगता येते. अलीकडे मतदार यादी पडताळणी, कोण मतदार आहे कोण नाही आहे, त्यासाठी तुम्हाला नागरिकत्वाचा पुरावा दाखवणं बंधनकारक आहे. एनआरसी आहे, नागरिकत्व तपासणी यांसारख्या विषयांवर ही चर्चा सुरू झालेली आहे. आणि प्रामुख्याने मग हे नागरिकत्वा संबंधितच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या चर्चेत राहिलेल्या आहेत. येते लक्षामध्ये, अतिशय जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर भारताचे नागरिक असाल तेव्हाच तुम्हाला भारताचे जे अधिकार आहेत ते प्राप्त होतील. या अनुषंगाने हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, आता सरकारचं म्हणणं काय की सरकार म्हणते की ही काही नवीन पॉलिसी नाही, हे काही आम्ही नव्याने सांगत नाही. पण पासपोर्ट ऍक्ट 1967 म्हणजे जो काही पासपोर्ट कायदा 1967चा या कायद्यामध्येच दिलेला आहे. आणि त्या कायद्याचीच एकदा आम्ही तुम्हाला परत एकदा आठवण करून देत आहे असं सरकारचं म्हणणं आहे. हा, या कायद्यामध्ये काय दिलेलं आहे हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण खरा मुद्दा काय आहे, खरा मुद्दा हा आहे की भारतात सर्व नागरिकांसाठी एकच स्पष्ट आणि अधिकृत सिटिझनशिपचा डॉक्युमेंट का नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठलाही डॉक्युमेंट जरी घेऊन गेला, आधार कार्ड घेऊन गेला, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, तरी सुद्धा तुम्ही नागरिक आहे असं समजल्या जाणार नाही. मग तुम्हाला ते अधिकार सुद्धा प्राप्त होणार नाही. आणि हीच चर्चा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे, आता जर पासपोर्टची चर्चा होत आहे तर आधी पासपोर्ट काय हे समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे. हे आपण एकदा ओव्हरलुक करून घेऊया. पासपोर्ट म्हणजे नेमकं काय, तर पासपोर्ट हा मुख्यतः तुम्ही जर फॉरेन मध्ये फिरायला गेले, विदेशामध्ये फिरायला गेले तर तुमच्याकडे पासपोर्ट असणं आवश्यक असतं. ठीक आहे, सो हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो परदेशी सरकारांना सांगतो. ठीक आहे, म्हणजे इंग्लंडमध्ये जे असेल किंवा युएसए मध्ये असेल तिथल्या सरकारांना सांगतो की ही व्यक्ती भारताशी संबंधित आहे आणि भारत सरकारने तिची ओळख प्रमाणित केलेली आहे. ठीक आहे, मग तिथले सरकार म्हणतात हा ठीक आहे, तुम्ही म्हणजे भारताचे नागरिक आहात असं आमच्या लक्षात आलेलं आहे.
पण भारत सरकार म्हणतं की नाही, पासपोर्ट तुमच्याकडे आहे पण तुम्ही भारताचे नागरिक नाही, हे असं कुठेही कन्सिडर केल्या जाणार नाही. ठीक आहे, मग पासपोर्ट म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही पासपोर्ट बनवायला जातात तर विविध डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी जोडतात. ठीक आहे, तुमचा जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, अजून काय काय दाखला सर्व जोडतात. आणि इतकंच नाही तर पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा होतं. पोलीस सुद्धा तुमची तपासणी करतात की हा चोर चकार गुंडा राहिलेला आहे का आणि हा भारतात आहे का, भारताचा नागरिक आहे का, हे सर्व तपासणी होते. आणि त्याच्यानंतर त्यावर मोहर लागते की ठीक आहे तुम्हाला हा पासपोर्ट मिळालेला आहे. पण त्यानंतर मग काय म्हणतंय सरकार की नाही तुम्ही नागरिक नाही. हे एकदम किचकट किंवा कॉम्प्लेक्स प्रकरण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग आपली जी धारणा बनलेली आहे, आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे जर डॉक्युमेंट्स आहेत जो इंटरनॅशनल लेवलवर हा पासपोर्ट चालतो, तर याचाच अर्थ आपण भारताचे नागरिक सुद्धा असं आपण विविध ठिकाणी हे जे डॉक्युमेंट्स आहे हे देत असतो, सादर करत असतो, तेव्हा हे ग्राह्य धरल्या जातात. मग पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा का नाही का? ठीक आहे, याची दोन उत्तरं आपल्याला देता येतात. एक आहे व्यवहारात, शाळा, बँक, सरकारी कामे, व्हिसा इत्यादींसाठी आपण हा पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा म्हणून वापरत असतो. त्या ठिकाणी व्हॅलिड सुद्धा करतात. बहुतांश शासकीय आणि खासगी ज्या संस्था आहेत त्या सुद्धा हा जो डॉक्युमेंट तुमचा व्हॅलिड करत असतात. त्यामुळे सामान्य वापरात नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आपण हा पासपोर्टचा डॉक्युमेंट वापरत असतो. परंतु अडचण कुठे येते, जेव्हा एखादी न्यायालयीन काम असेल किंवा एखादी कायदेशीर बाब असेल, न्यायालयीन आणि कायदेशीर अर्थाने पासपोर्ट हा कन्क्लुझिव्ह प्रूफ नाहीये, अंतिम आणि निर्विवाद पुरावा म्हणून नागरिकत्वाशी संबंधित नाही असं सरकार म्हणतं, असं न्यायालय सुद्धा म्हणतं. ठीक आहे, जर एखाद्याच्या नागरिकत्वावर वाद निर्माण झाला तर फक्त पासपोर्ट एकच डॉक्युमेंट व्हॅलिड पकडल्या जात नाही. सरकार किंवा न्यायालय इतर कागदपत्रे तपासू शकतात आणि याच अनुषंगाने हा जो तुमचा पासपोर्ट आहे हा व्हॅलिड पुरावा नाही, त्याच्यासाठी इतर सुद्धा डॉक्युमेंट्स लागतात. पण आता भारतात अशी परिस्थिती आहे की जवळपास 38% हे आकडेवारीनुसार 2020 ची आकडेवारी आहे, तो 5 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांच्याकडे जन्माचं प्रमाणपत्रच नाही. पण त्यांचा जन्म भारतात झालेला आहे, त्यांच्या आई वडिलांकडे जन्माचं प्रमाणपत्र नाही. मग अशांना मग तुम्ही भारताचा नागरिक समजणार आहात की नाही, हा एक महत्वाचा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित होतो. ठीक आहे, लक्षात येतं. म्हणून ही अतिशय चर्चा करणं खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे, आणि भारतामध्ये 10 करोड भारतीय हा पासपोर्टचा डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहे. ठीक आहे, 10 करोड 147 करोड पैकी तो खूप मोठं हे प्रकरण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा अंतिम पुरावा आहे का, याचं उत्तर तुमच्या आता लक्षात आलेलं असेल की अर्थातच नाही म्हणून. पण या अनुषंगाने एक महत्वाचा खटला त्या ठिकाणी आहे, बॉम्बे हायकोर्टमध्ये गेलेला. 4 जे इलिगल मायग्रंट होते, म्हणजे सरकार काय त्या ठिकाणी त्यांचा सरकारचा काय स्टँड आहे किंवा हायकोर्टने काय सांगितलेलं ही बाजू एकदा आपल्याला बघून घेणं अतिशय जास्त महत्वाचं आहे. 4 इलिगल मायग्रंट होते, त्यांच्याकडे भारताचा पासपोर्ट होता. ठीक आहे, आता भारताचा पासपोर्ट त्यांच्याकडे कसा आला हे सुद्धा तुम्हाला समोर माहिती पडणार आहे. तर त्या मायग्रंटने काय म्हटलेलं आहे की आमच्याकडे भारताचा पासपोर्ट आहे, यामुळे आम्ही भारताचा नागरिक आहोत. पण बॉम्बे हायकोर्टने हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते ग्राह्य धरल्या नाही आणि पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही. 2013 मध्ये एका प्रकरणात, या प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टने सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो म्हणजे पासपोर्ट असला तरी नागरिकत्वाबाबत शंका निर्माण झाल्यास स्वतंत्र चौकशी त्या ठिकाणी सरकार करू शकतं, न्यायालय करू शकतं. आय होप ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल. आता याला आधार काय आहे, तर आपल्याकडे जो एक कायदा आहे पासपोर्ट ऍक्ट 1967 चा, त्यामध्ये कलम 20 अतिशय महत्वाचा आहे. ते कलम 20 काय सांगतं की कलम 20 अंतर्गत केंद्र सरकार काही विशेष परिस्थितीत बिगर नागरिकांना प्रवासी दस्तावेज देऊ शकतं. इथं मोठी अडचण झालेली आहे. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, बिगर नागरिकांना सुद्धा हा पासपोर्ट प्रोव्हाइड करू शकतं. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं असलं तर काही जे निर्वासित आहे, जे निर्वासित लोक भारतामध्ये राहतात त्यांना सुद्धा पासपोर्ट अलाउ करू शकते. तिबेटी निर्वासित असेल, विशिष्ट मानवीय परिस्थितीतील जर एखादी व्यक्ती असेल त्यांना सुद्धा भारत सरकार हा पासपोर्ट देऊ शकतं आणि म्हणून हा नागरिकत्वाचा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणूनच लक्षात काय घ्यायचंय, ज्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे तो नक्कीच भारतीय नागरिक आहे असं 100% कायदेशीररित्या म्हणता येणार नाही. आणि म्हणून तुम्ही जरी भारताचा पासपोर्ट होल्ड करत असले तरी सुद्धा तुम्ही भारताचे नागरिक नाही प्रायमरी लेवलला. येते लक्षामध्ये. सो पासपोर्ट हा प्रवासासाठीचा दस्तावेज आहे, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठीचा नाही. जसा तुमचा आधार कार्ड हा तुमचा ऍड्रेस सांगतो, त्या ठिकाणी तुम्ही नागरिक आहात असं सांगत नाही. अशाच पद्धतीच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे, आता बघा, भारतात नागरिकत्वाचा एकच पुरावा का नाही, किंवा तुम्हाला जर विचारलं की तुझ्या नागरिकत्वाचा, तू भारताचा नागरिक आहे याचा पुरावा दाखव, तर तुम्ही तेच डॉक्युमेंट्स काढसाल. आधार कार्ड काढणार, वोटर आयडी काढणार, त्यानंतर तुमचं रेशन कार्ड काढणार, तुमचं पॅन कार्ड काढणार, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स काढणार, अजून काय काय आहे,
पण सरकार काय म्हणेल, नाही हे डॉक्युमेंट्स व्हॅलिड नाही. मग तुमचं डोकं त्या ठिकाणी गुंगावणार आहे. नेमका मग नागरिकत्वाचा पुरावा म्हणजे नेमका आहे काय, हा पुरावा भेटतो कुठून, असे अनेक कॉम्प्लेक्स इश्यू आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पण याचं जर उत्तर द्यायचं असेल तर सर्वात महत्वाचा एक आपल्याकडे कायदा आहे, सिटिझनशिप ऍक्ट 1955चा. जेव्हा सरकारला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता 2020 मध्ये आय थिंक, सो त्यांनी असं म्हटलेलं होतं की भारतामध्ये 1955चा सिटिझनशिप कायदा आहे आणि त्याच अनुषंगानं त्यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे तेच लोक किंवा तेच नागरिक या भारताचे नागरिक म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे ना. त्यांनी सुद्धा सरळ उत्तर देण्यासाठी सरकार सुद्धा वाचलेलं होतं. त्यांनी नव्हतं सांगितलं की तुमचं आधार कार्ड पुरावा आहे, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड पुरावा वगैरे आहे म्हणून. बरं, आता हा जो सिटिझनशिप ऍक्ट 1955चा आहे, ठीक आहे, यामध्ये बऱ्याच बदल सुद्धा करण्यात आलेले होते. पण या 1955च्या सिटिझनशिप ऍक्ट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे, हे आपण जस्ट एक ओव्हरलुक बघूया, त्याची डिटेलिंग नाही बघूया. ठीक आहे, डिटेलिंग बघितलं तर तो एकदम कॉम्प्लेक्स होऊन जाणार. आता हा कायदा काय सांगतो की तुम्ही भारतीय नागरिक आहात हे कशा पद्धतीने ठरतं. एक तर तुम्ही जन्माने, म्हणजे तुमचा जर जन्म झालेला असेल, ठीक आहे, सो भारतामध्ये जन्म झाल्यास काही अटींनुसार, या अटी दिलेल्या आहेत, या अटी आता सध्या आपण डिस्कस करणार नाही. ठीक आहे, सो काही अटीनुसार तुम्हाला बाय बर्थ हे तुम्हाला नागरिकत्व भारताचं मिळू शकतं. दुसरं काय की वंशाने, ठीक आहे, भारतीय नागरिकाच्या मुलाला काही अटीनुसार म्हणजे भारतीय नागरिक आहे त्याच्या मुलाला काही अटीनुसार हे नागरिकत्व मिळू शकतं वंश परंपरेने. ठीक आहे, त्यानंतर काय की नोंदणीद्वारे म्हणजे रजिस्ट्रेशननुसार. आता बघा, भारतीय वंशाचे लोक भारतीय नागरिकाचे जोडीदार म्हणजे लग्न करून तुम्ही जर बाहेर देशात जात असाल किंवा बाहेर देशातील व्यक्ती तुमच्यासोबत लग्न करत असेल आणि भारतात राहत असेल, ठीक आहे, तो सरकार तर असं म्हणणार नाही की तुझी पत्नी किंवा तुझा पती बाहेर देशातला आहे आणि तुम्ही सोबत राहू नका आणि त्याला नागरिकत्व आम्ही देणार नाही वगैरे. त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्या रजिस्ट्रेशन करून त्यांना सुद्धा हे नागरिकत्व नोंदणीद्वारे प्राप्त होतं. त्यानंतर चौथं काय की निसर्गीकरणाने म्हणजे बाय नॅचरलायझेशन. यामध्ये काय की भारतामध्ये ठराविक काळ राहिलेल्या परकीय व्यक्ती बाहेर देशातली आहे, भारतात येऊन राहत आहे आणि 14 वर्षापैकी जर 12 वर्ष जर भारतात राहिली तर त्यांना ते नागरिकत्व प्राप्त होतं. आणि जे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा तुम्ही जेव्हा तो फॉर्म वगैरे फिलअप करतात त्यातल्या जो शेवटचं वर्ष आहे म्हणजे शेवटचे 12 महिने हे तुम्हाला भारतात राहणं आवश्यक आहे, त्यानुसार तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. आणि दुसरा एक भाग आहे प्रदेश विलिनीकरणाने, म्हणजे ज्या पद्धतीत आपण गोवा आणि सिक्कीम भारतामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि पुढे चालून जर आपण पाकिस्तान भारतामध्ये इन्क्लूड केला असो, पाकिस्तानला सुद्धा भारताचं काय सिटिझनशिप त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. असे काही नियम आहेत, असे काही आपल्याला डिमेन्शन्स त्यामध्ये दिसून येतात. हा जो कायदा आहे 1955च्या कायद्या अंतर्गत. ठीक आहे, परंतु तुमचा जन्म झाल्यानंतर लगेच तुम्हाला या कायद्याने नाही, पण तुमचा जो जन्माचा दाखला असतो असे काही विविध पुरावे आपल्याला ते सादर करावे लागत असतात. ठीक आहे, तो आता यामधून आपल्या लक्षात काय येतं, महत्वाची गोष्ट ही आहे की पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र हे पत्त्याचे पुरावे आहे, तुमच्या नागरिकत्वाचे नाही. हे नागरिकत्वाचे अंतिम व कायदेशीर पुरावे नाही आणि नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित झाल्यास शासन व न्यायालय इतर पुरावे, इतर कागदपत्र तपासू शकतात. पण प्रॉब्लेम भारतामध्ये काय होतो की जे डॉक्युमेंटेशन आहे ते व्यवस्थितरित्या झालेलं नाही. बऱ्याच नागरिकांकडे डॉक्युमेंट्स नाही आहे. जो मी तुम्हाला आकडा सांगितला, जवळपास 38% 5 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांच्याकडे जन्माचं प्रमाणपत्र नाही. आणि मग तुमच्याकडे जन्माचं प्रमाणपत्र नसणार तर तुम्ही नागरिक म्हणून स्वतःला कसं सिद्ध करणार, हे अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. याच अनुषंगाने आपण ही चर्चा केलेली आहे. आय होप की तुमच्या लक्षात आलेली असेल. तुमचं यावर काय मत आहे, व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. या पद्धतीत कशा पद्धतीनं याला टॅकल करता येईल, याची काय उपाय असू शकतात हे तुम्ही सुद्धा मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, हा प्रश्न निश्चितच बघा, याचं उत्तर कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात ती तुमच्यासाठी अवेलेबल आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमचे शेअर करायचा आहे. निश्चितच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता, तुम्हाला जर काही गायडन्स हवं असेल तर. ही इन्क्वायरीसाठी सुद्धा तेव्हा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये आहे नोट्स, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून बरंच काही
यामध्ये तुम्ही हा QR कोड स्कॅन करा, एव्हनॅसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला अपडेटेड माहिती मिळेल आणि सोबत ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट सुद्धा मी तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.